उपोषण च्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान होईल असा मला विश्वास आहे. तर तुम्ही मराठवाड्याचं नुकसान करताय, सगळे कार्यालय परत इथून घेऊन जात आहेत, हलवत आहेत, असा आरोप विरोधकांनी सुरू असं आहे की मला वाटतं की त्या आरोपात काही तथ्य नाही आहे. केलं. कार्यालय शिफ्ट होत नाही सांगतो मी, कारण असं आहे की आता मूलभूत जिथं काम आहे, नदीजोड प्रकल्प आपल्याला करायचा आहे, 57 टीएमसी पाणी इकडे आणायचं, मग कार्यालय कुठं राहणार ते? वरच्या भागातच कार्यालय घेऊन गेलं पाहिजे ना, ते अधिकाऱ्यांना काम करायचं आहे. इथलं मुख्य अभियंता कार्यालय जे होतं एक आपण ते नांदेडला नेलं आपण. नांदेड का घेईल? कारण नांदेडला सगळ्यात जास्त धरणं आहेत. नांदेडहून 5 तास लागतं माणसाला रोज संभाजीनगरला यायला. इथं जर काढले चीफ इंजिनियर जर नांदेडला जाऊन बसले तर त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेटली काम होईल सगळं. सब डिव्हिजन नाही करता आलं असतं. मराठवाड्यात नाही, मला वाटत नाही की त्याची लोणीला काय घेऊन जातात असा आक्षेप घेतला जातो. नाही आता असं काय लोणी मोठं सेंटर आहे? नाही माझं ते लोणीला घेऊन जाण्याबद्दल तर मी तर लोणीचं कार्यालय मला काही लोणीला घेऊन जायची हे नव्हती. मुळातच काय आहे की नदीजोड कार्यालय कोणतं दिले आपण तिथे? फक्त नदीजोड प्रकल्पासाठी आम्ही कार्यालय करता समन्वय राहण्यासाठी कार्यालय गेलेलं आहे. त्यांनी कार्यालयाने जर कार्यालय लोणीला न नेता इथंच राहिले त्यांनी काय माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये. कारण फक्त आता उद्या ते कार्यालय नाशिकला गेले असते तर मग काय आक्षेप नव्हता. नाही सर, पण हे का होतं हे जर सगळं? मराठवाडा असतं तर काय झालं असतं? काय नाही, कारण ही सगळी आता पाणी आपल्या कोकणातून आणायचं आहे. तुम्हाला टाकतो प्रश्न. पाणी जर कोकणातून मधून आणायचं आपल्याला तर शेवटी सगळे अधिकारी मी मुद्दाम नाशिककडे काय घेऊन गेलो? कारण त्यांना उद्या उल्हास खोऱ्यात जायचं आहे, तिथून पाणी आपल्या वर काढायचं आहे. तिथे यंत्रणाच नाही आपल्याकडे. आज एक अधिकारी नाही, एक फक्त कार्यक्रमामध्ये काम करतोय. आज जो 90,000 कोटीची योजना राबवणारा एकच अधिकारी करणार का? आणि कोणासाठी करतो आपण हे? दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे तर मनुष्यबळ लागेल ना आम्हाला. सगळं तांत्रिक मनुष्यबळ लागेल, आपल्याला अधिकारी लागतील. त्याच्यातून ज्या भागातून ही कार्यालय आपण हलवली तिथं जर मी तुम्हाला आता आज तू वेळ नाही आहे, स्वतंत्रपणे तुम्हाला मी चर्चा करेल तिथं काहीच काम नव्हतं. फक्त तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांची सोय होण्यासाठी कार्यालय होती फक्त. आता मागच्या 5 वर्षात तुम्हाला जर आकडेवारी पाहिली काय काम केलं, त्या कार्यालयात काय काम झाली, किती टक्के काम झालं, किती टक्के काम शिल्लक होतं, याचा फार बारकाईने अभ्यास करून हा निर्णय झाला. असं काही ॲफायझाटले निर्णय एक जवळजवळ 7-8 महिने याच्यावर अभ्यास झाला. आणि तिथे स्थानिक कर्मचारी जे आहेत ते आता मात्र स्वाभाविक आहे की जेव्हा स्थलांतर होणार असल्यामुळे मग ते आता काही वेगवेगळ्या चुकीची माहिती पुढं करत काही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न करतात. तशी वस्तुस्थिती नाही आहे. पण माझी विनंती एवढीच आपल्याला की जे काही वास्तव आहे मी आपल्या स्वतः मांडतो स्वतंत्रपणे. एकदा आपण ही आजची गडबड कमी होऊ द्या, की स्वतंत्रपणे मांडतो. म्हणजे एकदा तुमचं जर समाधान तरी झालं नाही तरी माझी तयारी आहे की त्याच्यामध्ये. असं आहे की आतापर्यंत नाशिक नगरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावर सातत्यानं पाण्यासंदर्भात अन्याय केला आहे. आता तो अधिक होणार आहे असा आरोप आता केला. माझं तेच म्हणणं आहे की साहेब हा काही नगर नाशिक नाहीच आहे. मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी संकल्प जो आपण केलेला आहे. आता हे 55 टीएमसी पाणी येणार कुठे आहे? जायकवाडीत येणार ना ते. त्यासाठीच पाण्यावर लक्ष ठेवा, कार्यालयावर नको असं म्हणायचं. हा म्हणजे माझं म्हणणं आहे ती अंतिम हेतू काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पण मी परत सांगतो की वस्तुनिष्ठ माहिती एकदा आपण जर मी टोटल प्रेझेंटेशन दाखवतो आपल्याला आणि ते पाहिल्यानंतर आपण मग निर्णय करू ना. म्हणजे आम्ही काही वी आर नॉट रिजिड.